नमस्कार, मी राजेंद्र तिडके, झुंजार नेता लाईव्ह चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। सुरुवातीला पाहूयात बातम्या एक्सप्रेस। ओबीसी समाजाच्या न्याय हक्कांसाठी 35 वर्षे लढलो, यापुढेही लढणार। मराठा समाजाला आरक्षण मिळावे हीच माझी भूमिका। छगन भुजबळ। सरकारने शब्द दिल्यानंतर दौरे करणे कितपत योग्य? जरांगेंनी उपोषणातून कमावले ते भाषणातून गमावू नये। दीपक केसरकर। मेरिटवर आरक्षण द्या, कुणावरही अन्याय होणार नाही याची काळजी घ्या। जातनिहाय जनगणना करा, उदयनराजे भोसलेंची मागणी। बिचाऱ्याचे वय झाले, त्याला महत्त्व देऊ नका, जरांगे पाटलांचा कराडच्या सभेत भुजबळांना खोचक टोला। ओबीसींचा एल्गार अभी बाकी है, तर ओबीसी समाज सरकारला खाली खेचणार। प्रकाश शेंडगे यांचा शिंदे सरकारला इशारा। विजय वडेट्टीवार। शरद पवारांच्या भेटीला सत्ताधारी लोकांची बुद्धी भ्रष्ट झाली, वडेट्टीवार यांची राज्य सरकारवर जोरदार टीका। कुणबी शब्दाची लाज वाटते, त्याने शेती विकून चंद्रावर जावे, माझा जीव गेला तरी आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही। मनोज जरांगे पाटील। आम्ही देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व मानतो, ते जो महाराष्ट्र भाजपासाठी निर्णय घेतील तो बंधनकारक। उदय सामंत। आणि क्रिकेट वर्ल्ड कप 2023 उद्या अहमदाबादेत भारत ऑस्ट्रेलिया फायनलमध्ये भिडणार। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। एकच पर्व ओबीसी सर्व अशी हाक देत जालना जिल्ह्यातील अंबड येथे आयोजित करण्यात आलेल्या ओबीसी एल्गार सभेला सर्वपक्षीय ओबीसी नेते एकाच व्यासपीठावर आले होते, परंतु भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांची मात्र अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली होती। ओबीसी सभेला हजर न राहण्याचे कारण पंकजा मुंडे यांनी आता स्पष्ट केले आहे। पक्षाने या सभेला कोणी जायचे हे ठरवले होते, तसेच आजचा पिच हा छगन भुजबळ यांचा होता, त्यामुळे मी या ठिकाणी गेले नसल्याचे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे। तसेच मला ओबीसींच्या कार्यक्रमासाठी निमंत्रण किंवा मानपान देण्याची गरज नाही, बहुजनांच्या संघर्षासाठी निमंत्रणाची गरज नाही। मी माझी ओबीसी आरक्षणावर भूमिका या अगोदर स्पष्ट केलेली आहे, असेही त्या यावेळी म्हणाल्या। मी आजच्या ओबीसीच्या आरक्षणासंदर्भामध्ये सर्व पक्षीय आणि सर्व विचारांच्या नेत्यांच्या कार्यक्रमामध्ये अपेक्षित होते, कारण माझे बॅनरवर फोटो लावले होते, त्यामुळे लोकांमध्ये अशी चर्चा होती की मी त्याला उपस्थित राहणार आहे। परंतु प्रत्येक पक्षाने कोणत्या नेत्याला पाठवायचं याचा निर्णय घेतला असल्यामुळे आमच्या पक्षातून आशिष देशमुख, देवयानी फरांदे आणि डॉक्टर महात्मे यांना पाठवण्यात आलेलं होतं आणि ते त्या कार्यक्रमाला गेले असल्यामुळे मला वाटलं की मी या विषयावर शिवशक्ती परिक्रमेमध्ये, दसरा मेळाव्यामध्ये किंवा गेल्या अनेक वर्षात अनेक भव्य कार्यक्रमामध्ये व्यक्त झालेली आहे, त्यामुळे ही जी पिच होती ती भुजबळ साहेबांची होती आणि त्यांनी बॅटिंग करावी असं वाटलं आणि त्यांनी भरपूर बॅटिंग केली। बीड तालुक्यातील वानगाव येथील श्रीमंत भगवान जोगदंड वय 55 वर्ष या शेतकऱ्याने एक मराठा लाख मराठा अशी चिठ्ठी लिहित गावापासून जवळच असलेल्या यशवंत विद्यालयाच्या परिसरात वडाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी 8:30 वाजता उघडकीस आली। याची माहिती ग्रामस्थांनी पोलिसांना व महसूल प्रशासनाला दिल्यानंतर मंडळ अधिकारी SB साळुंके, तलाठी JS राऊत आणि पोलीस प्रशासन तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। मात्र संतप्त गावकऱ्यांनी मृतदेह झाडावरून खाली घेण्यास नकार दिला। काल छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणाला टोकाचा विरोध केला, म्हणूनच श्रीमंत जोगदंड यांनी आत्महत्या केल्याचे गावकऱ्यांनी आरोप केला। त्यामुळे जोपर्यंत छगन भुजबळ यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह खाली उतरला जाणार नसल्याची भूमिका गावकऱ्यांनी घेतली। परंतु उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांसह तलाठी व मंडळ अधिकारी यांनी गावकऱ्यांची समजूत काढली व पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी नेकनूर ग्रामीण रुग्णालयात पाठवून देण्यात आला। याबाबतचा अहवाल बीड तहसीलदारांना पाठवण्यात आला असून श्रीमंत जोगदंड यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आत्महत्या केल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे। कार्तिकी एकादशी निमित्त छत्रपती संभाजीनगर, अकोला आणि आदिलाबाद येथून पंढरपूरसाठी दररोज 3 विशेष रेल्वे दिनांक 20 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर 2023 दरम्यान दररोज चालवण्याची मागणी परभणी येथील मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघाने केली आहे। या संदर्भात एक निवेदन दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाच्या प्रबंधक श्रीमती नीता सरकार यांना देण्यात आले असून या निवेदनावर मराठवाड्यातील प्रवासी महासंघाचे अरुण मेघराज, प्राचार्य सुरेश नायकवाडे, राजेंद्र मुंडे, रितेश जैन, डॉक्टर राजगोपाल कलानी,
बाळासाहेब देशमुख, शिवलिंग बोधने, माणिक शिंदे, बलसेकर, कदीरलाला हश्मी, दत्तात्रय कराळे, विठ्ठल काळे, रुस्तुम कदम, दयानंद दीक्षित, श्रीकांत गडापा आदींनी केली आहे। झुंजार नेता लाईव्हसाठी सुरेश नाईकवाडे, परभणी। बीड शहरातील बार्शी रोडवरील राष्ट्रवादी भवन जवळ एका अनोळखी इसमाचा मृतदेह आज आढळून आला आहे। सदर इसमाचा मृतदेह हा जिल्हा रुग्णालयात पाठवून देण्यात आला असून मयत इसमास कोणी ओळखत असल्यास त्यांनी बीड शहर पोलीस ठाणे किंवा जिल्हा रुग्णालय पोलीस चौकी यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांतर्फे करण्यात आले आहे। अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड बाजार समिती आवारात कडा बाजार समितीतील प्रसिद्ध कांदा व्यापारी अलंकार ट्रेडर्सच्या शाखेचे उद्घाटन संपन्न झाले। यापुढे सोलापूर अहमदनगरच्या धर्तीवर जामखेड बाजार समितीमध्ये कांद्याला विक्रमी भाव मिळणार आहे। तरी जामखेड तालुक्यातील सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आपला कांदा जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये सुरू केलेल्या कांदा मार्केटमध्ये विक्रीस आणावा असे आवाहन बाजार समितीचे सभापती पैलवान शरद कारले यांनी केले आहे। यावेळी सभापती शरद कारले, उपसभापती कैलास वराट, कडा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रमजान तांबोळी, जामखेड मार्केट कमिटीचे संचालक सचिन घुमरे, नंदू गोरे, विठ्ठल चव्हाण, सुधीर राळेभात, डॉक्टर गणेश जगताप, बबनराव हलगुंडे, अलंकार ट्रेडर्सचे मालक बबलू शेठ तांबोळी तसेच सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांची उपस्थिती होती। झुंजार नेता लाईव्हसाठी उत्तम बोडखे, आष्टी। आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं। उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह। तोपर्यंत पाहत राहा झुंजार नेता लाईव्ह चॅनल, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा। तोपर्यंत नमस्कार।